साक्री बस स्थानकावर पुन्हा चोरी, 15 ग्रॅम सोन्याची पोत लंपास. धुळे जिल्ह्यातील साक्री बस स्थानकावर पुन्हा एकदा चोरीची घटना घडली आहे. सुवर्णा चंद्रकांत वडनेरे यांच्या गळ्यातील सुमारे 15 ग्रॅम सोन्याची पोत अज्ञात चोरट्यानं लंपास केली. विशेष म्हणजे साक्री बस स्थानकावर यापूर्वीही अशा प्रकारच्या अनेक चोरीच्या घटना घडल्या. बस स्थानक परिसरात सीसीटीव्ही कॅमेराची कमतरता असल्यानं चोरटे संधी साधून वारंवार अशा घटना घडवत आहेत. त्यामुळे बस स्थानकात अधिक दर्जेदार आणि पुरेशा संख्येनं सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, तसेच महिला आणि पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांची नियमित गस्त वाढवावी अशी मागणी जोर धरते आहे. दरम्यान पीडित महिला सुवर्णा चंद्रकांत वडनेरे यांनी या घटनेची माहिती साक्री पोलिसांना दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवत पुढील तपास सुरू केलाय. सुवर्णा चंद्रकांत वडनेरे, मी साक्री येथून धुळ्याला जात असताना वापीजवळ गाडीने बसली. खूप गर्दी होती. चढताना माझी सोन्याची पोत 15 ग्रॅमची चोरीला गेली. मला अक्कलपळ्याच्या इथे असं मला जाणवलं की माझी पोत नाही. तेव्हा मला मग पोत नाही करत असताना मी इकडे तिकडे शोधलं, पण मला नाही मिळाली. नमस्ते महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी मनोहर पवार यांच्यासह भूषण चव्हाण, साक्री.